गेल्या 4 डिसेंबरला चांदवड तालुक्यातील निमोण येथे निवृत्ती पांडुरंग हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असताना नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून चावी खिडकीत ठेवत असत। याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चावी घेत घरातील तब्बल 11 तोळे सोनं चांदीचे दागिने लंपास केले। या चोरी संदर्भात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तात्काळ श्वान पथक बोलावून घटनास्थळाची पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण व गावातील सीसीटीव्हीच्या आधारावर गावातील संजय वाल्मिक उगले याला पोलिसी खाक्या दाखवताच चोरी केल्याची कबुली दिली आहे। अवघ्या काही दिवसातच मुद्देमालासह आरोपी अटक झाल्याची माहिती चांदवड पोलीस स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली। तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व कर्मचारी यांनी तपास यंत्रणा राबवल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले। चांदवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमोण गावामध्ये चालू महिन्यामध्ये दिवसा घरफोडीचा एक प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये 6,01,000 रुपये एवढ्या किमतीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम अशा प्रकारचा ऐवज चोरीला गेला होता। सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी आणि आम्ही सदर गुन्ह्याच्या संदर्भाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कैलास वाघ आणि त्यांच्या तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून सदर गुन्ह्यातील घटना ठिकाणाला भेट देणे असेल, घटनेतील फिर्यादी यांच्याकडे विचारपूस करणे, साक्षीदारांचे जबाब घेणे आणि सदर प्रकरणाच्या अनुषंगाने काही सीसीटीव्हीचे फुटेजचे अवलोकन करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि शेवटी काही गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सदर गुन्ह्यामध्ये हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये चांदवड पोलिसांना यश आलेलं आहे। सदर गुन्ह्यातील गेलेल्या मुद्देमालापैकी म्हणजेच 6,01,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल गेला होता। त्यातील 5,000 रुपये रकमेचा एक मोबाईल वगळता 5,96,000 एवढ्या रकमेचा ऑलमोस्ट सगळं मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। याच्यामधील निष्पन्न झालेला आरोपी हा त्याच गावातील रहिवासी आहे। त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून हे जप्ती पंचनामाद्वारे नियमानुसार सदर मुद्देमाल प्राप्त करण्यात आला आहे। आमची नागरिकांना आव्हान आहे, आमची अपेक्षा आहे की पोलीस दल त्यांच्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करून व्यवस्थित प्रकारे पेट्रोलिंग करणे, आरोपितांच्या हालचालीवर देखरेख ठेवणे, त्यांच्यावर चॅप्टर केस करणे, प्रतिबंधक कारवाई करणे अशा प्रकारची नियमित कारवाई आम्ही करत असतो। परंतु नागरिकांनी सुद्धा आपल्या गाव परिसरामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये सीसीटीव्हीचं इन्स्टॉलेशन करणे आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्याच्यामध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे। आपण जर आपलं घर काही दिवसासाठी बंद करून जाणार असू तर आपण पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे, आपल्या शेजाऱ्यांना कळवलं पाहिजे आणि घरामध्ये काही मुद्देमाल, सोने नाणे दागिने असतील तर ते नातेवाईकाकडे इतर विश्वासू ठिकाणी ठेवले पाहिजे। अशा छोट्या मोठ्या घटनांच्या बद्दल घेतलेल्या काळजीतून असे गुन्हे घडण्याला आपल्याला प्रतिबंध नक्की घालता येईल आणि चांदवड पोलिसांकडून सुद्धा अशा प्रकारच्या आरोपितांच्यावर पाळत ठेवणे, त्यांच्यावर कडून असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे यासाठीचे प्रयत्न आगामी काळात सुद्धा चालू राहतील। सदर प्रकरणातील गुन्ह्याचा तपास कमी कालावधीमध्ये कोणतीही लिंक नसताना अतिशय चांगल्या प्रकारे तपास करून लावल्याबद्दल माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी सदर तपास पथकाचे अभिनंदन केले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूजसाठी धनंजय पाटील, चांदवड।